मित्रांचं मनापासून स्वागत। औरंगजेब फॅन क्लबचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ओबीसी आहेत असं जाहीरपणे सांगतात, असा संजय राऊत यांचं म्हणणं आहे। भारतीय जनता पार्टीचा आणि देवाभाऊंचा डीएनए ओबीसी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा डीएनए ओबीसी आहे। मला संजय राऊत यांना सवाल विचारायचा आहे, संजय राऊत यांचा डीएनए कुठला आहे? संजय राऊत यांचा डीएनए अब्दाली किंवा औरंगजेबाचा आहे का? तुम्ही ओबीसी समाजाचा अपमान करताय। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी किंवा देवाभाऊ हे सातत्यानं सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या प्रयत्नातून पुढे जात आहेत आणि तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत। ओबीसी समाजाचा जर का पंतप्रधान होत असेल आणि ओबीसी समाजाचं नेतृत्व एखादा माणूस पुढे जाऊन करत असेल तर त्याबद्दल तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत। होय, भारतीय जनता पार्टीचा डीएनए हा ओबीसी आहे। देवाभाऊंनी सातत्यानं सांगितलंय की आम्ही ओबीसी समाजाच्या नेतृत्वामध्ये ओबीसी सर्व समाजांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय। संजय राऊत यांचा डीएनए कुठला आहे? संजय राऊत यांचा डीएनए अब्दालीचा आहे का? संजय राऊत यांचा डीएनए औरंगजेबाचा आहे का? हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे। अशा पद्धतीनं एका समाजाला टार्गेट करणं, एका समाजावर टीका करणं हे संजय राऊत यांना शोभत नाही। देवाभाऊ सगळ्यांना सोबत घेऊन जातात। तुमचं सरकार असताना, महाविकास आघाडीचं सरकार असताना मराठा समाजाला मिळालेलं 14% आरक्षण घालवण्याचं पाप संजय राऊत तुम्ही केलं होतं। ते आरक्षण पुन्हा एकदा देण्याचं काम देवाभाऊ सारख्या सच्च्या छाव्याने केलं आणि मराठा समाजाला न्याय दिला। तुम्ही मराठा समाजाबद्दल, तुम्ही ओबीसी समाजाबद्दल गप्पा मारू नका। सातत्यानं देवाभाऊ इथल्या 18 पगड जातींना सोबत घेऊन राजकारण करतायत। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सर्वांना सोबत घेऊन राजकारण करतायत, त्यामुळं तुम्हाला टीका करण्याचा अधिकार नाही। तुम्हाला आठवत असेल, महाविकास आघाडीचं सरकार असताना ओबीसीचं आरक्षण घालवण्याचं पाप कुणी केलं होतं? महाविकास आघाडीनं केलं होतं। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 27% ओबीसी समाजाला आरक्षण होतं। ते आरक्षण घालवण्याचं काम महाविकास आघाडीनं केलं होतं। पुन्हा एकदा देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये सरकार यावं लागलं आणि परत ओबीसी समाजाला 27% राजकीय आरक्षण मिळवून देण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि देवाभाऊंनी केलेलं आहे। त्यामुळे आम्ही ओबीसी समाजासोबत आहोत, आम्ही मराठा समाजासोबत आहोत, आम्ही 18 पगड जातींना सोबत घेऊन जाण्याचं काम सातत्यानं केलंय। त्यामुळे संजय राऊत कृपया महाविकास वागू नका। महाविकास आघाडीनं केलेली पाप ही महाराष्ट्राला माहीत आहेत, त्यामुळं तुम्हाला घरी बसवलंय। आणखी एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय संजय राऊत यांनी की महायुतीमध्ये अलबेल नाहीये। हा खरं तर महायुती अतिशय भक्कम आहे। अशा पद्धतीच्या काड्या टाकण्याचं काम किंवा काड्या लावण्याचं काम संजय राऊत यांनी करू नये। संजय राऊत यांनी महाविकास आघाडीमध्ये असताना काड्या टाकण्याचं काम केलं होतं आणि अजित पवारांना त्यामुळं बाहेर जावं लागलं। त्यामुळं अशा पद्धतीच्या काड्या टाकून महायुतीची बिघाडी होईल, महायुती कुठेतरी डळमळीत होईल असं जर का संजय राऊत यांना वाटत असेल तर संजय राऊत ते दिवा स्वप्न बघत आहेत। संजय राऊतांचं हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही। महाविकास आघाडी ही तिघाडी होती, अशा पद्धतीची तिघाडी नाहीये। तर महायुती अतिशय भक्कम आहे। आदरणीय देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात अतिशय भक्कमपणे महाराष्ट्रातल्या जनतेनं या महायुतीला आशीर्वाद दिलाय। संजय राऊत तुमच्यासारखी फोडाफोडी करून किंवा मतावर दरोडा टाकून महायुती स्थापन झालेली नाही। तुम्ही जी महाविकास आघाडी स्थापन केली होती
ती मतांवर, जनतेच्या मतांवर दरोडा टाकून स्थापन केलेली महाविकास आघाडी होती, म्हणून तुमची 3 चाकाची रिक्षा पलटी झालेली आहे. इथं अतिशय सक्षम आणि खंबीरपणे आमचे तिन्ही नेते आणि हे त्रिमूर्ती आहेत. तुमची 3 चाकाची रिक्षा पलटी झाली, परंतु हे सरकार त्रिमूर्तीचं सरकार आहे आणि ही त्रिमूर्ती या देशामध्ये, या राज्यामध्ये अतिशय मजबूतीने सर्वसामान्य मराठी माणसाला, सर्वसामान्य मराठा माणसाला, सर्वसामान्य ओबीसी बांधवाला, 18 पगड जातीला न्याय देण्याचं काम हे त्रिमूर्ती सरकार करते. तुमच्यासारखी रिक्षा इथं पलटी होणार नाही, तर ही त्रिमूर्ती सर्वांना सोबत घेऊन जाणारी, सर्व समाजाला एकत्र घेऊन नांदणारी त्रिमूर्ती आहे. हे संजय राऊत यांनी लक्षात ठेवावं. तुमची 3 तिघाडी रिक्षा पलटी झालेली आहे आणि या त्रिमूर्ती समोर तुमचा निभाव लागला नाही. विधानसभेमध्ये तुम्ही तिघेजण सामोरे गेलात, परंतु आमच्या या त्रिमूर्तीनं विधानसभेला तुमचं धाबे दणाणून टाकले. तुम्हाला घरचा रस्ता दाखवला. तुम्हाला तोंड दाखवायला जागा देखील विधानसभेच्या निवडणुकीत या त्रिमूर्तीच्या नेतृत्वामध्ये राहिलेली नाही. त्यामुळे आता सरकार पाडण्याचा प्रयत्न होतोय. कोणी एकनाथ शिंदे रसद पुरवतात का, अजून कोणी काय फूस लावते का, अशा पद्धतीचे बालिश आरोप संजय राऊत यांनी करू नये. संजय राऊत यांनी महाविकास आघाडीची थोडीशी काळजी करावी. संजय राऊत यांना माझं आव्हान आहे, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये घोडा मैदान दूर नाहीये. तुमची 3 तिघाडी कशा पद्धतीनं लोकांमध्ये जाते आणि कशा पद्धतीने जनता पुन्हा एकदा तुम्हाला घरचा रस्ता दाखवते, हे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकीमध्ये दिसेल. तुमची रिक्षा पलटी झाली, आमचा त्रिमूर्ती अतिशय भक्कमपणे उभा आहे. आम्ही फक्त ओबीसी साठी उपसमिती केली नाही, मराठा समाजासाठी उपसमिती आहेत. वेगवेगळ्या छोट्या 18 पगड जाती जमातीसाठी महामंडळ स्थापन करून त्यांना न्याय देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात देवाभाऊंनी सातत्याने केलंय. देवाभाऊ हे सगळ्यांना सोबत घेऊन जाणारं नेतृत्व आहे. याच्यामुळेच तर संजय राऊत यांचं पोट दुखतंय. आज काय म्हणतात, तर छगन भुजबळ राजीनामा दिला पाहिजे. अहो, छगन भुजबळांनी राजीनामा देणं सांगण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? संजय राऊत, भुजबळ हे ओबीसी समाजाचं नेतृत्व करतायत. तुम्ही काय करताय? तुमच्याकडे कुठलेही मुद्दे नाहीत, त्यामुळे तुम्ही छगन भुजबळांना राजीनामा द्यायला सांगणार. अहो, भुजबळ यांना मंत्रिमंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी घेतलं का, देवेंद्रजींनी घेतलं का, अजितदादांनी घेतलं, हा आहे आमचा, आम्ही बघून घेऊ. परंतु संजय राऊत, तुमच्या भावाला मंत्री करा म्हणून तुम्ही मागे लागला होतात. महाविकास आघाडीचं सरकार असताना संजय राऊत उद्धव ठाकरे यांना सातत्याने विनवणी करत होते की माझ्या छोट्या भावाला तुम्ही मंत्रिमंडळामध्ये घ्या. तुमची मागणी उद्धव ठाकरेंनी त्यावेळेला शरद पवारांनी मान्य केली नाही, त्यामुळे तुमच्या पोटामध्ये दुखतंय. आज छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचं नेतृत्व करतायत आणि ते मंत्रिमंडळामध्ये आहेत. त्यामुळे कृपया तुमच्या पोटामध्ये दुखू देऊ नका. भुजबळ असतील किंवा चंद्रशेखरजी बावनकुळे असतील, हे सर्वजण ओबीसी समाजाचं नेतृत्व करतायत. ज्याप्रमाणे विखे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मराठा समाजासाठी उपसमिती आहे आणि ती मराठा समाजाचा न्याय मागण्या पुढे नेण्याचं काम, आणि मराठा समाजाला सर्वात न्याय कोणी दिला असेल तर फक्त आणि फक्त देवाभाऊंनी दिलेला आहे. आपल्याला आठवत असेल की मराठा समाजाला साधं वसतिगृह यांनी दिलं नव्हतं, साधं शिष्यवृत्ती देण्याचं काम देखील यांनी केलं नव्हतं. परंतु देवाभाऊंनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं पुनर्जीवन केलं. त्याच्यामध्ये 1 लाखावरून अधिक तरुणांना रोजगार देऊन पायावर उभं करण्याचं काम देवाभाऊंनी केलंय. त्यामुळं संजय राऊत यांच्या पोटात दुखतंय. छगन भुजबळ असतील किंवा चंद्रशेखरजी बावनकुळे असतील, हे ओबीसी समाजाच्या हितासाठी इथून पुढे सातत्यानं प्रयत्न करतील आणि आमच्या ओबीसी बांधवांच्या ज्या काही मागण्या असतील ते पूर्ण करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीचं सरकार करेल. कारण भारतीय जनता पार्टीचं सरकार हे महाविकास आघाडीचं सरकार नाही, तर हे सगळ्यांना सोबत घेऊन जाणारं, 18 पगड जातींना सोबत घेऊन जाणारं, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं सर्वांना घेऊन राज्य कारभार केला, तसं शिवाजी महाराजांचे विचार पुढे घेऊन जाणारं नेतृत्व जर का महाराष्ट्रात कोण असेल तर ते फक्त आणि फक्त देवाभाऊ आहेत.
म्हणून देवाभाऊंच्या नेतृत्वात अशा पद्धतीनं चांगली कामं सुरू आहेत आणि ही चांगली कामं संजय राऊत यांना बघवत नाहीत, त्यामुळे त्यांच्या पोटात दुखतंय आणि अशा पद्धतीनं काड्या टाकण्याचं काम संजय राऊत करतायत. आणखी एक मुद्दा संजय राऊत यांनी मांडला की महायुतीकडे स्ट्रॅटर्जी नाहीये. मला संजय राऊत यांना सांगायचंय की महायुतीची स्ट्रॅटर्जी काय होती हे विधान परिषदेच्या निवडणुकीला तुम्ही अनुभवलं असेल. संजू भाऊ, फक्त अर्धा मतांनी तुम्ही निवडून आलात. किती? अर्ध्या मतांनी निवडून आलात. त्यामुळं महायुतीकडे स्ट्रॅटर्जी नाही, देवाभाऊंकडे स्ट्रॅटर्जी नाही हे म्हणण्याचा अधिकार तुम्हाला नाही. तुम्ही अतिशय नकली चाणक्य आहात, नकली चाणक्य. त्यामुळे नकली चाणक्यांनी स्ट्रॅटर्जीची भाषा बोलू नये. देवाभाऊंची बुद्धी काय आहे आणि देवाभाऊंची स्ट्रॅटर्जी काय असते, देवाभाऊंची रणनीती काय असते हे महाराष्ट्राने विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बघितलं, विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये बघितलं. त्यामुळेच सर्वसामान्य मराठी मतदान, सर्वसामान्य नागरिक हे देवाभाऊंच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहिलेत. देवाभाऊंना आशीर्वाद देण्याचं काम सातत्याने महाराष्ट्राने केलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला घरी बसवलंय. उद्धव ठाकरे यांच्याकडे कुठलीही रणनीती नव्हती, त्यामुळे त्यांनी घरी बसून कारभार केला. तुमची रणनीती नव्हती, त्यामुळे तुम्हाला घरात बसावं लागलं. तुमच्या नाकार खालून 40 आमदार निघून गेले. ते संजू भाऊ तुम्हाला कळलं नाही. महायुतीची स्ट्रॅटेजी तुम्हाला काय कळणार आहे. त्यामुळे उगाच फुकाच्या गोप्पा संजय राऊत यांनी मारू नये. खूप खूप धन्यवाद. कुणाच्या नावावर? कुणाचा सातबारा कुणाच्या नावावर आहे महाराष्ट्रातली जनता बघते. हा सातबारा सर्वसामान्य नागरिकाच्या नावावर आहे. संजय राऊत, तुमचे सातबारे, अलिबागच्या बंगल्याचे सातबारे कुणाच्या नावावर आहेत आणि कशा पद्धतीने लोकांचे सातबारे हडपण्याचं काम तुम्ही केलं हे जर का आम्ही सांगायला लागलो तर तुम्हाला तोंड काळं करावं लागेल. महाराष्ट्रात तुम्हाला तोंड दाखवायला देखील जागा मिळणार नाही. हा महाराष्ट्राचा सातबारा, मुंबईचा सातबारा सर्वसामान्य मराठी माणसाच्या नावावर आहे. इथं कुठल्याही धनिकाच्या नावावर नाही, तर सर्वसामान्य आदिवासी, ओबीसी, पीडित समाजाला सोबत घेऊन जाण्याचं काम भारतीय जनता पार्टीने सातत्याने केलंय. त्यामुळे सातबाराची भाषा विरोधकांनी करू नये. त्यांचे जर का सातबारे आम्ही काढायला लागलो तर कशा पद्धतीनं त्यांनी कुणाचे सातबारे कुणाच्या नावावर केलेत आणि कुणाचे सातबारे लुटलेत हे जर का महाराष्ट्राला कळायला लागलं तर विरोधकांना तोंड दाखवायला देखील जागा मिळणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.